विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला टेक्स्टबुकमधला जो चॅप्टर 4 आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग थिंग्स, हा जो चॅप्टर 4 आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांमधील पोषण, या लेसनचा एक्सरसाइज आपण आज पाहत आहोत. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे क्लासिफाय अकॉर्डिंग टू फूड टाईप, म्हणजे अन्नग्रहणाच्या पद्धतीवरून वर्गीकरण करा. मग वर्गीकरण कशातून करू शकतो आपण? हर्बीवर्स म्हणजे काय? जे प्राणी शाकाहारी असतात, फक्त वनस्पतींवरच अवलंबून असतात, त्यांना हर्बीवर्स म्हणतात. त्यानंतर आहे कार्निवर्स म्हणजे मांसभक्षी प्राणी. त्यानंतर आहे डिकम्पोजर्स, विघटक. त्यानंतर आहे स्कॅव्हेंजर्स म्हणजे स्वच्छताकर्मी किंवा जे निसर्गाची स्वच्छता करतात. मृत प्राण्यांवरचे मांस जे खातात त्यांना स्कॅव्हेंजर्स असं म्हणतात. असं आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. फर्स्ट देर इज अ टायगर हा कार्निवर्स आहे. तो मांसभक्षी प्राणी आहे. तो वनस्पती खात नाही किंवा प्लांट्सवर डिपेंड नसतो, तो दुसऱ्या प्राण्यांना खात असतो. त्यानंतर काऊ इज अ हर्बीवर्स म्हणजे गाय हा शाकाहारी प्राणी आहे, ती वनस्पतींवरच अवलंबून असते. त्यानंतर वल्चर म्हणजे गिधाड. स्कॅव्हेंजर म्हणजे हे वल्चर जो आहे तो मृत प्राण्यांचं शरीर खातो किंवा मेलेली प्राणी जे आहेत जी कुजत असतात अशा प्राण्यांवर हे त्यांचं अन्न असतं, म्हणून त्यांना स्कॅव्हेंजर म्हणायचं. बॅक्टेरिया हे डिकम्पोजर्स आहेत, मृत प्राण्याचं विघटन करण्याचं काम करत असतात. डिअर हर्बीवर्स आहे. हर्बीवर्स म्हणजे शाकाहारी आहे. गोटसुद्धा हर्बीवर्स आहे. त्यानंतर जरा वेगळा टाईप आहे पहा, ह्युमन म्हणजे माणूस हा ऑमनिवर्स आहे, म्हणजे तो प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोघांचाही अन्न म्हणून वापर करतो. म्हणून माणूस जो आहे त्याला ऑमनिवर्स म्हणायचं, त्याला मिश्राहारी प्राणी म्हणतात. फंगस हे सुद्धा डिकम्पोजर्स आहेत, विघटक आहेत. त्यानंतर आहे लायन इज अ कार्निवर्स. लायन हा कार्निवर्स म्हणजे कसा आहे? मांसभक्षी प्राणी आहे. त्यानंतर स्पॅरोसुद्धा ऑमनिवर्स आहे. आता ऑमनिवर्स कशी काय? तर ती प्लांट्सवर डिपेंड असणारे दाणेसुद्धा खाते, बरोबर. आणि दाणे खाते म्हणजे ती प्लांट्सवर डिपेंड आहे. आणि ती छोटे छोटे किडेसुद्धा खाते, म्हणजे ती ऑमनिवर्स आहे. प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोघांचा ती अन्न म्हणून वापर करत असते. त्यानंतर बफेलो आहे हर्बीवर्स, म्हैस शाकाहारी आहे. त्यानंतर फ्रॉग कार्निवर्स आहे, तो छोटे छोटे कीटक खात असतो. कॉकरोच ऑमनिवर्स आहे, प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोघांचा सुद्धा तो अन्न म्हणून वापर करतो. टिक्स म्हणजे गोचिड जो आहे तो पॅरासाईट आहे, परजीवी आहे, म्हणजे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर तो आढळतो. गाय, म्हैस यांच्या शरीरावर तो टिक्स आढळत असतो, म्हणजे गोचिड हा प्राणी असतो. क्वेश्चन नंबर 2 इज मॅच द पेअर्स. दुसरा क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स म्हणजे जोड्या लावा. मित्रांनो, मी जे सांगतोय ना ते तुम्ही तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर नोटबुकमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ही उत्तरं तुम्हाला मिळून जातील. तर पॅरासिटिक प्लांट कोणता आहे? या ठिकाणी डायरेक्ट उत्तर लिहिलं आहे, तर मी कसकटा हा पॅरासिटिक प्लांट आहे असं लिहिलेलं आहे. इन्सेक्टिव्हर्स प्लांट ड्रॉसेरा म्हणजे कीटकभक्षी वनस्पती कोणती आहे? ड्रॉसेरा आहे. कोणती आहे? ड्रॉसेरा आहे, की ती कीटक खात असते अशी वनस्पती असते. सॅप्रोफिटिक प्लांट कोणता आहे? मशरूम आहे. सिम्बायोटिक प्लांट म्हणजे सहजीवी पोषण असणारा प्राणी वनस्पती कोणते आहे? लायकेन आहे. कोणता आहे पहा मित्रांनो? पॅरासिटिक प्लांट कसकटा, इन्सेक्टिव्हर्स प्लांट ड्रॉसेरा, सॅप्रोफिटिक प्लांट्स मशरूम आणि सिम्बायोटिक प्लांट कोणता आहे? लायकेन आहे. पुढील क्वेश्चन आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. पुढील प्रश्नांची तुमच्या शब्दामध्ये उत्तरे लिहा. क्वेश्चन नंबर 1 इज वाय डू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन, म्हणजे जे सजीव आहेत त्यांना पोषणाची गरज का असते? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन फॉर द फॉलोइंग. सजीवांना पोषणाची गरज पुढील कारणासाठी असते. कशासाठी असते गरज? टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. काम करण्यासाठी जी एनर्जी आहे त्याचा पुरवठा अन्नातूनच केला जातो.
किंवा पोषणातूनच केला जातो. फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते. खाल्लेलं अन्नाचं पोषण झालेलं पाहिजे. टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज, म्हणजे शरीराच्या ज्या पेशींची हानी झालेली आहे ती हानी भरून काढण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे पोषणाची गरज असते. अजून टू फाईट डिसीजेस, रोगांविरुद्ध लढण्यासाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे पोषणाची गरज असते. क्वेश्चन नंबर 2, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन इन प्लांट्स, म्हणजे वनस्पतीमध्ये प्रोडक्शन ऑफ फूड इन प्लांट्स, वनस्पतीमध्ये अन्न कसं तयार केलं जातं ती प्रोसेस तुम्ही काय करा, एक्सप्लेन करायची आहे. तर कशी करणार प्रोसेस ही एक्सप्लेन मित्रांनो. प्लांट्स प्रोड्यूस फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, वनस्पती काय करतात, फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे अन्न तयार करत असतात. मग ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चालते बरं कशी पाहूया. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्झॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉईल, जमिनीतून पाणी, खनिज द्रव्ये आणि क्षार कोण शोषून घेतं, ॲब्झॉर्ब बाय रूट्स, मुळं जमिनीतून पाणी शोषून घेतं, खनिज असतात किंवा क्षार असतात ते शोषून घेत असतात. त्यानंतर काय होतं, द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्ज, हे जे शोषून घेतलेले मुळांनी हे शोषून घेतलेलं आहे जमिनीतून, मुळं ते खोडापर्यंत ती वाहून आणलं जातं आणि खोड काय करतं, स्टेम काय करतं, हे जे वॉटर आहे, मिनरल्स आहे, सॉल्ट्स आहे, हे ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहून नेतं कुणापर्यंत, लीव्जपर्यंत. आता लीव्जपर्यंत का वाहून नेतं, कारण की झाडाचं अन्न हे लीव्ज म्हणजे झाडाची पानच तयार करत असतात. पुढे काय होतं पहा, द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टमाटा, हे जी लीव्ज आहेत, पानं आहेत, त्याच्यावर अगदी सूक्ष्म अशी बारीक छिद्र असतात, त्याला स्टमाटा म्हणतात. स्टमाटा म्हणजेच पर्णरंध्रे. आणि या पर्णरंध्रांद्वारे काय होतं, थ्रू दे टेक इन द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर, म्हणजे झाडाला अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज असते, वनस्पतींना कार्बन डायऑक्साईडची गरज असते. या स्टमाटामधून कार्बन डायऑक्साईड झाडाची पानं घेत असतात. त्यानंतर द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल विच ॲब्झॉर्ब सनलाईट हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इंटू फूड. आता ही जी लीव्ज आहेत त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट म्हणजे काय असतं, हरितद्रव्य असतं. क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल, या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य असतं आणि हरितद्रव्य काय करतं, इट ॲब्झॉर्ब सनलाईट, सूर्यप्रकाश शोषून घेत असतं, टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इंटू फूड. हे क्लोरोफिल काय करतं, सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि जो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आणि जे काय मिनरल्स वगैरे आहेत त्याला फूडमध्ये कन्वर्ट करायचं काम या लीव्जद्वारे होत असतं, पानांद्वारे होत असतं. आणि हे सगळं तयार झालं की या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस, या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो आणि तोच ऑक्सिजन आपण आणि इतर प्राणी घेत असतात. पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज मीन बाय पॅरासिटिक प्लांट्स, नेम देअर डिफरंट टाईप्स ऑफ विथ एक्झाम्पल्स ऑफ ईच. आता पॅरासिटिक प्लांट म्हणजे काय पहिल्यांदा पाहूया. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड पॅरासिटिक प्लांट्स. पॅरासिटिक प्लांट म्हणजे काय मित्रांनो, की असे प्लांट दे ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स, ते इतर वनस्पतींच्या किंवा इतर झाडांच्या शरीरावर त्यांची वाढ होत असते आणि ते तिथं का वाढतात, टू ऑब्टेन फूड, अन्न मिळवण्यासाठी अशा वनस्पती दुसऱ्या झाडावर वाढतात, त्यांना पॅरासिटिक प्लांट्स म्हणतात. आणि त्यांचे एक्झाम्पल्स पहा, लॉरॅन्थस अँड कस्कटा, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत पॅरासिटिक प्लांटचे. पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द व्हेरियस स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. प्राण्यांमध्ये पोषणाच्या ज्या विविध स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, त्या कोणत्या आहेत. द फर्स्ट स्टेप इज इंजेशन. इंजेशन या फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, फूड इज टेकन इन टू द बॉडी,
अन्न आपल्या शरीरात घेतलं जातं. मग वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या पद्धतीने अन्न आपल्या शरीरात घेत असतात. द सेकंड स्टेप इज इंजेशन, डायजेशन, पचन, कन्व्हर्जन ऑफ फूड इनटू सिम्पल सोल्युबल फॉर्म्स. डायजेशन प्रोसेसमध्ये काय होतं, अन्न जे आहे त्याचं साध्या विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होत असतं. त्यानंतर ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषण. आता ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. अन्नाचं साध्या विद्राव्य पदार्थांमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते इट इज ॲब्झॉर्ब इन टू द ब्लड, ते रक्तामध्ये शोषले जातात. त्यानंतर चौथी स्टेप आहे ॲसिमिलेशन, त्याला सात्मीकरण असं म्हणतात. युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज. पेशी आणि उतीद्वारे त्याचं युटिलायझेशन होतं आणि त्याच्यातून एनर्जी प्रोड्यूस केली जाते आणि ती आपल्या ग्रोथ आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी वापरली जाते. ही आहे चौथी स्टेप. आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे इजेशन, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. उत्सर्जन, जे या प्रक्रियांमध्ये, या वरच्या 4 प्रक्रियांमध्ये जे वेस्ट प्रोडक्ट आहेत, टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात, ते शरीराच्या बाहेर टाकले जातात या 5व्या स्टेपमध्ये. अशा इंजेशन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन आणि इजेशन, ह्या अशा 5 स्टेप्स आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. नेम सम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इन विच ऑल लाईफ प्रोसेसेस टेक प्लेस विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. असे काही युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, की ते फक्त एकाच सेलचे बनलेले असतात आणि त्याच्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, डायजेशन, मूवमेंट, सगळं एकच सेल करते. असे ॲनिमल कोणते आहेत, तर ते आहेत अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना आर सम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इन विच ऑल लाईफ प्रोसेसेस टेक प्लेस विदिन देअर बॉडी. सगळ्या लाईफ प्रोसेसेस एकाच सेलमध्ये होतात, असे हे ॲनिमल्स आहेत युनिसेल्युलर. त्यानंतर आहे गिव्ह रिझन्स. गिव्ह रिझन्स म्हणजे कारणे द्या. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे इन्सेक्टिव्हर्स प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर्ड. इन्सेक्टिव्हर्स प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर्ड म्हणजे जे कीटकभक्षी वनस्पती असतात त्यांना आकर्षक रंग असतो. असं का? इन्सेक्टिव्हर्स प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर सो दॅट दे कॅन अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड फीड अपॉन दे. हे जे इन्सेक्टिव्हर्स प्लांट्स असतात त्याचं फूड कोणतं असतं, त्याचं अन्न कोणतं असतं? इन्सेक्ट म्हणजे कीटक, हेच त्याचं अन्न असतं. म्हणून त्यांचा रंग ॲट्रॅक्टिव्ह असतो. का ॲट्रॅक्टिव्ह असतो? सो दॅट दे कॅन अट्रॅक्ट इन्सेक्ट्स म्हणजे कीटकांना ते स्वतःकडे आकर्षून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो. Insectivorous plants grow in soil or water which are deficient in nitrogen compounds. हे कीटकभक्षी वनस्पती अशा ठिकाणी वाढतात, अशा मातीमध्ये किंवा अशा पाण्यामध्ये वाढतात की त्या ठिकाणी नायट्रोजनची जी संयुग आहेत त्याची कमतरता असते आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी त्यांना इन्सेक्ट्स म्हणजे कीटक खावे लागतात आणि ते कीटक त्यांच्याकडे आकर्षले जावेत म्हणून इन्सेक्टिव्हर्स प्लांट जे असतात ते काय असतात? ॲट्रॅक्टिव्हली कलर्ड म्हणजे आकर्षक रंगाचे असतात. तर पुढचा गिव्ह रिझनचा क्वेश्चन आहे बटरफ्लाईज हॅव अ लॉंग ट्यूब लाईक प्रोबोसिस म्हणजे जे फुलपाखरू आहे त्याला लांब सोंड असते. कशासाठी असते लांब सोंड? बटरफ्लाईज हॅव अ लॉंग ट्यूब लाईक प्रोबोसिस विच इज अ, या ठिकाणी ट्यूब लाईक प्रोबोसिस पाहिजे होतं. विच इज अ स्ट्रॉ लाईक, ती स्ट्रॉसारखी असते, नळीसारखी असते. लाईक स्ट्रक्चर विच एनेबल्स, की त्याचा काय उपयोग होतो? विच एनेबल्स देम टू सक ज्युसेस अँड नेक्टर फ्रॉम फ्लावर्स, की नेक्टर म्हणजे मध आणि फुलांमधला जो रस आहे तो त्यांना शोषून घेता यावा म्हणून त्याची जी सोंड आहे ती लांब असते. पुढे क्वेश्चन आहे प्रिपेअर अँड कंप्लीट द फ्लो चार्ट अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ न्यूट्रिशन. पोषणाच्या प्रकारावरून चार्ट कंप्लीट करा. आता या ठिकाणी काही बॉक्सेस आहेत पहा. या ठिकाणी न्यूट्रिशन आहे. न्यूट्रिशन या ठिकाणी प्लांट्समधील
आहे या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला ॲनिमल्समधील न्यूट्रिशन, बरोबर. आता या ठिकाणी वापरलेलं आहे, या ठिकाणी दिलं आहे ऑटोट्रोफिक. मग प्लांट्समध्ये 3 प्रकारचं न्यूट्रिशन होत असतं. ऑटोट्रोफिक म्हणजे स्वयंपोषी, परपोषी अँड सहजीवी म्हणजे सिम्बायोटिक. पुन्हा हेट्रोट्रोफिकचे 2 टाईप आहेत, इन्सेक्टिव्हरस अँड सॅप्रोफिटिक. पहा प्लांट्समध्ये कुठल्या प्रकारे न्यूट्रिशन होत असतं. पहिलं ऑटोट्रोफिक, हेट्रोट्रोफिक, सिम्बायोटिक हे मेन 3 टाईप्स आहेत. त्यानंतर हेट्रोट्रोफिक जे प्लांट आहेत त्याचे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स अँड सॅप्रोफिटिक प्लांट्स असे 2 टाईप असतात. त्यानंतर ॲनिमल्समध्ये होलोझोईक, सॅप्रोझोईक अँड पॅरासिटिक असे 3 प्रकार आहेत. पॅरासिटिकचे 2 आहेत, एक्टोपॅरासाइट्स आणि एंडोपॅरासिटिक. म्हणजे एक्टोपॅरासिटिक म्हणजे बाह्य परजीवी आणि एंडोपॅरासिटिक म्हणजे आंतरपरजीवी की ते सजीवांच्या शरीरातच असतात. पुढे आहे क्वेश्चन नंबर 6. थिंक अँड आन्सर. विचार करा आणि उत्तर द्या. थिंक अँड आन्सर. वी प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूडस्टफ्स अँड डिशेस ॲट होम. आर वी ऑटोट्रोफिक ऑर्गॅनिझम्स. आपण आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिश तयार करतो. आर वी ऑटोट्रोफिक ऑर्गॅनिझम्स. तर आपण ऑटोट्रोफिक म्हणजे स्वयंपोषी आहोत का? आपण स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतोय ना आपल्या घरी, मग आपण सुद्धा स्वयंपोषी आहोत का? पहा आता, बाय प्रिपेअरिंग व्हरायटी ऑफ फूडस्टफ्स अँड डिशेस ॲट होम वी डू नॉट बिकम ऑटोट्रोफिक. म्हणजे घरी वेगवेगळे पदार्थ तयार केल्याने आपण काही ऑटोट्रोफिक म्हणजे स्वयंपोषी बनत नाही. हेट्रोट्रोफिक इज अ टर्म विच इज यूज फॉर ऑर्गॅनिझम्स विच कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. सॉरी, या ठिकाणी ऑटोट्रोफिक पाहिजे होतो. ऑटोट्रोफिक इज अ टर्म विच इज यूज फॉर ऑर्गॅनिझम्स विच कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ऑटोट्रोफिक कोणाला म्हणायचं मित्रांनो? आपण शिकलोय ऑटोट्रोफिक म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. वी ह्युमन्स डिपेंड ऑन प्लांट्स फॉर अवर फूड. आपण जी माणसं आहोत ना, आपल्या अन्नासाठी आपण झाडांवर अवलंबून असतो. अँड प्रोडक्ट्स विच वी गॉट फ्रॉम देम आर यूज बाय अस टू मेक अ व्हरायटी ऑफ फूडस्टफ्स. आपल्याला झाडांपासून जी प्रोडक्ट मिळतात, डाळी असतील, फळं असतील, ते आपण खात असतो. आपण फळं किंवा आपण त्या झाडाला भुईमूग किंवा शेंगा आपण तयार करत नाही. ऑटोट्रोफिक ऑर्गॅनिझम्स कंटेन क्लोरोप्लास्ट. आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे ऑटोट्रोफिक ऑर्गॅनिझम असतात किंवा ऑटोट्रोफिक प्लांट असतात, जे त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं. आपल्या माणसामध्ये कधी क्लोरोप्लास्ट नसतं, म्हणजे हरितद्रव्य नसतं. म्हणून आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आणि आपण ऑटोट्रोफिक ऑर्गॅनिझम असू शकत नाही. तर क्वेश्चन नंबर 2. Which organisms are greater in number, autotrophs or heterotrophs? Why? म्हणजे कुठल्या प्रकारचे सजीव जास्त प्रमाणात आढळतात? ऑटोट्रोफ्स म्हणजे स्वयंपोषी का हेटेरोट्रोफ्स म्हणजे परपोषी? तर ॲन्सर बघा काय आहे. ऑटोट्रोफ्स आर द ऑर्गॅनिझम्स विच आर ग्रेटर इन नंबर. जे स्वयंपोषी आहेत ते जास्त प्रमाणात आढळत असतात. असं का? इट इज बिकॉज हेटेरोट्रोफ्स आर डिपेंडंट ऑन ऑटोट्रोफ्स. जे परपोषी आहेत ते स्वयंपोषीवर अवलंबून असतात. कशासाठी? टू मीट देअर फूड रिक्वायरमेंट्स. अन्नाची गरज भागवण्यासाठी. इफ हेटेरोट्रोफ्स एक्सीड द नंबर ऑफ ऑटोट्रोफ्स देन ऑल द ऑटोट्रोफ्स विल व्हॅनिश अँड सो विल बी द हेटेरोट्रोफ्स. जर हेटेरोट्रोफ्स आहेत परपोषी, त्यांची संख्या वाढली तर सगळे ऑटोट्रोफ्स व्हॅनिश म्हणजे नाहीसे होतील आणि ऑटोट्रोफ्स नाहीसे झाले तर सगळे हेटेरोट्रोफ्स म्हणजे परपोषी वनस्पती किंवा परपोषी जे सजीव आहेत ते नाहीसे होतील. हावेवर दिस इज नॉट केस बिकॉज ऑटोट्रोफ्स आर ऑलवेज मोर दॅन हेटेरोट्रोफ्स. म्हणून जे स्वयंपोषी आहेत, स्वयंपोषी म्हणजे कोण? वनस्पती, यांची संख्या नेहमी जे हेटेरोट्रोफ्स आहेत, परपोषी आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. कशासाठी? कारण स्वयंपोषी ज्या वनस्पती आहेत त्यांची संख्या जास्त असेल तरच परपोषींना अन्न मिळणार आहे. पुढील क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ हेटेरोट्रोफ्स फाउंड इन डेझर्ट रिजन्स इज स्मॉलर, हावेवर दे आर फाउंड इन ग्रेटर नंबर्स इन द सी. व्हाय इज दिस सो? म्हणजे वाळवंटात आढळणाऱ्या परपोषी जे आहेत सजीव
त्यांची संख्या स्मॉलर म्हणजे कमी असते कोणापेक्षा? समुद्रात राहणाऱ्या ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझमपेक्षा. म्हणजे वाळवंटात नेहमी हेटेरोट्रोफची संख्या कमी असते आणि सी म्हणजे समुद्रामध्ये जास्त असते. असं का? द कंडिशन इन डेझर्ट आर एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता डेझर्ट म्हणजे वाळवंट. वाळवंटामध्ये कुठलाही सजीव राहण्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावा लागतो, कारण की तिथली परिस्थिती, तिथली हीट, तिथलं हवामान हे सहसा कोणत्याही सामान्य ऑर्गॅनिझमला पेलवत नाही. नॉट ऑल काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स कॅन सर्वाईव्ह इन सच हार्श क्लायमेट. सर्व प्रकारचे सजीव त्या ठिकाणी तिथं जगू शकत नाहीत, राहू शकत नाहीत. विच conditions, which means there are only few types of organisms which would be found in this region. There are not many kinds of plants and animals which are found in this region. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गेलो आपण जर वाळवंटामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळत नाहीत. एका ठराविक प्रकारचेच वनस्पती किंवा सजीव आपल्याला आढळत असतात. आता हेटेरोट्रोफ्स वुड नॉट बी एबल टू सर्वाईव्ह अँड वुड डाय ऑफ स्टार्वेशन. त्या ठिकाणी वनस्पतींना किंवा प्राण्यांना योग्य असं पाणी आणि अन्नसुद्धा मिळणार नाही आणि त्यांची उपासमारीने ते मरून जातील. दॅट इज व्हाय लेट हेटेरोट्रोफ्स आर फाउंड इन डेझर्ट एरियाज. म्हणून डेझर्ट एरिया जे आहेत, वाळवंटी प्रदेश जो आहे, त्या ठिकाणी कमी प्रमाणात सजीव आढळत असतात. आता समुद्रामध्ये जास्त प्रमाणात का आढळतात? However, in case of habitat like sea, there are plenty of organisms which are found in ranging from aquatic plants to small fishes to big fishes. म्हणजे तिथं जलीय वनस्पती असतात, पाण्यातल्या वनस्पती आहेत समुद्रामध्ये, स्मॉल फिश आहेत, लहान मासे आहेत, बिग फिश आहेत, मोठे मासे आहेत. इट इज ॲन एन्व्हायरमेंट विच सपोर्ट द सर्वायवल ऑफ हेटेरोट्रोफ्स. आणि त्या ठिकाणी जे हेटेरोट्रोफ्स आहेत, परपोषी जे ऑर्गॅनिझम आहेत की जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या वाढीसाठी योग्य असं एन्व्हायरमेंट असतं. म्हणून त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला सजीव आढळत असतात. पुढील क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट डॅमेज ऑर हार्म डू एक्टोपॅरासिटिक अँड एंडोपॅरासिटिक ॲनिमल कॉज. एक्टोपॅरासिटिक म्हणजे बाह्य परजीवी की ज्याला गोचिड किंवा डोक्यामध्ये असणाऱ्या उवा असतात, आणि एंडोपॅरासिटिक म्हणजे वर्म्स असतात, कृमी असतात छोट्या छोट्या. त्याचा आपल्यावर कोणता परिणाम होतो किंवा त्याचे कोणते धोके असतात आपल्याला असं विचारलेलं आहे. आता आपण पाहू शकतो एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइट्स डिवाइड द होस्ट ऑफ इट्स न्यूट्रिशन. सम ऑफ द पॅरासाइट्स आर अननोन टू कॉज डिसीजेस लाईक ॲस्कॅरियासिस अँड राऊंडवर्म. म्हणजे एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट हे ज्या सजीवावर असतात डिपेंड, ते काय करतात? डिवाइड द होस्ट ऑफ इट्स न्यूट्रिशन. त्याच्या पोषणाचा ते भाग बनत असतात. म्हणजे एखाद्या प्राण्याच्या शरीरावर एखादी गोचिड असेल, तिने शोषलेलं किंवा तिने खाल्लेल्या अन्नाचा पार्ट कोण अवलंबून असतं? ते हे एक्टोपॅरासाइट्स किंवा एंडोपॅरासाइट्स. आणि त्यांच्यामुळे ॲस्कॅरियासिस किंवा राऊंडवर्मसारखे आजारसुद्धा होतात. विच इज ॲन एंडोपॅरासाइट्स ऑफ इंटेस्टाईन कॉजेस ॲस्कॅरियासिस. म्हणजे इंटेस्टाईनमधले जे एंडोपॅरासाइट आहेत, ॲस्कॅरियासिस रोग ही करतात, त्याच्यामुळे होतो. लाईस अँड टिक्स विच आर फाउंड इन ह्युमन्स अँड डॉग्स रिस्पेक्टिव्हली. लाईस म्हणजे उवा आणि टिक्स म्हणजे गोचिड्या ज्या असतात की ज्या माणसाच्या शरीरावर सुद्धा असतात, डॉग, काऊ, बफॅलो यांच्या अंगावर सुद्धा असतात. आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्टोपॅरासाइट. दे ॲब्झॉर्ब द न्यूट्रिएंट्स फ्रॉम देअर होस्ट. होस्ट म्हणजे ज्या प्राण्याच्या शरीरावर ते वाढतात त्या प्राण्याच्या शरीरातून ते न्यूट्रिएंट्स शोषून घेत असतात. पुढील क्वेश्चन पाहूया आपण. वाय इज द प्लांट फूड नॉट प्रोड्यूस इन एनी अदर प्लांट्स ऑफ द प्लांट एक्सेप्ट द ग्रीन वन्स. म्हणजे हिरव्या वनस्पती सोडल्या, हरित वनस्पती सोडल्या, तर इतर जे पार्ट आहेत, अदर पार्ट्स ऑफ द प्लांट म्हणजे स्टेम असेल किंवा इतर त्याच्या ज्या लीव्ज आहे, ब्रांचेस आहेत, त्या भागामध्ये फूड प्रोडक्शन का होत नाही? तर साधी गोष्ट आहे
पटकन लक्षात राहील अशी, जे प्लांट आहे वनस्पती आहे त्याचे जे लीव्ज आहे त्याच्यावर स्टमाटा म्हणजे पर्णरंध्रे असतात आणि त्याच्या लीव्जमध्येच क्लोरोफिल असतं, क्लोरोप्लास्ट असतं, त्याच्यामुळे ते फूड तयार करू शकतं आणि तेच काय करत असतं, कार्बन डायऑक्साईड हवेतून घेऊन त्याचं अन्नामध्ये रूपांतर करत असतं आणि हे क्लोरोफिल क्लोरोप्लास्ट हे फक्त कुठं असतं, लीव्जमध्येच असतं आणि ग्रीन लीव्जमध्येच असतं, म्हणून ते अन्न तयार करू शकतात. मित्रांनो, हा एक्सरसाइज या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. पुढील एक्सरसाइजसुद्धा लवकरच अपलोड केला जाईल. थँक्यू.